मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे शरद पवारांची भेट घेणार आहेत। ते पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। तेव्हा वसंत मोरे शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करणार का याबद्दल जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। मोरे हे पुण्यातल्या पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झालेत। शरद पवार, जयंत पाटलांसह त्यांच्यासोबत खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारही उपस्थित आहेत। पवारांनी फोनवरून संपर्क साधल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आल्याचं वसंत मोरेंनी सांगितलंय। त्यामुळे मोरे आता पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार की अजूनही सस्पेन्स कायम राहणार याबाबत उत्सुकता आहे। तेव्हा वसंत मोरे शरद पवारांशी भेटलेले आहेत। शरद पवार देखील कार्यालयात आहेत, अमोल कोल्हे आहेत, जयंत पाटील देखील आहेत। या सगळ्यांशी वसंत मोरेंची चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता वसंत मोरे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार का, करणार तर तो कधी करणार याबद्दलचा सस्पेन्स पुढच्या काही काळात उघड होण्याची शक्यता आहे। पवारांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी बोलावल्यानंतर आपण इथं भेटीला आल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलेलं आहे। मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे आता चांगले चर्चेत आलेले आहेत। ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले। शरद पवारांसोबत त्यांची बैठक झाली। यावेळी जयंत पाटील, अमोल कोल्हे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते राष्ट्रवादीच्या कार्यालयात। तेव्हा वसंत मोरे आता राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या ते राष्ट्रवादीच्याच वाटेवर दिसतात। तेव्हा पुण्यातली ही दृश्य समोर आलेली आहेत। राष्ट्रवादीच्या कार्यालयात शरद पवार बसलेले दिसतात। त्यांच्या बाजूला जयंत पाटील आहेत, अमोल कोल्हे देखील आहेत आणि वसंत मोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय। शरद पवारांसोबत वसंत मोरे सध्या बातचीत करतायत, चर्चा करतायत। त्याआधी वसंत मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचं स्वागत केलं, त्यांची भेट घेतली। या आधी देखील जेव्हा शरद पवार पुण्याच्या दौऱ्यावरती होते तेव्हाही एकदा वसंत मोरे शरद पवारांना येऊन भेटून गेले होते। स्थानिक मुद्द्यांवर ही भेट झाली असं म्हणत आधी बोलणं त्यांनी टाळलं होतं, मात्र आता त्यांनी थेट शरद पवारांची भेट घेतली आहे। एकीकडे वसंत मोरे तर दुसरीकडे लंके, निलेश लंके हे देखील राष्ट्रवादीच्या कार्यालयात दिसत आहेत। तेव्हा मनसेसोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठा धक्का बसणार आहे येत्या काळात, हे स्पष्ट जाणवत आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक महत्त्वाच्या घडामोडी इथं बघायला मिळतात। अजित पवारांचा हात सोडून लंके आता शरद पवारांची पुन्हा एकदा साथ देण्यासाठी तयार असल्याचं दिसतंय। तेव्हा वसंत मोरेंपाठोपाठ तातडीनं आता निलेश लंके हे देखील राष्ट्रवादीच्या कार्यालयात येऊन पोहोचलेले आहेत। सुरुवातीला अजित पवारांची साथ देणाऱ्या लंकेंनी आता त्यांची साथ सोडली आणि पुन्हा ते शरद पवार गटात सामील होणार हेच आता स्पष्ट झालेलं आहे। मागच्या काही दिवसांपासून निलेश लंके हे नाराज आहेत अशी चर्चा सुरू होती। त्यांच्या मागच्या काही वक्तव्यांमधून देखील हेच जाणवलेलं होतं। तेव्हा एकीकडे वसंत मोरे, दुसरीकडे निलेश लंके
हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात पुण्यातल्या पोहोचलेले आहेत। अनेक खलबत इथं चर्चासत्र सुरू आहेत। अमोल कोल्हे या सगळ्यांच्या चर्चांच्या बैठकांच्या केंद्रस्थानी असल्याचं बघायला मिळतंय आणि निलेश लंके आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत अशी चर्चाही सुरू आहे।